नमस्कार मंडळी. मालिकांसाठी टी-आर-पी हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्या मालिकांना टी-आर-पी मिळते त्या मालिका वर्षानुवर्ष चालतात. मात्र ज्या मालिकांना टी-आर-पी मिळत नाही त्या मालिका अल्पावधीतच बंद होतात. अशातच आता कमी टी-आर-पीमुळे झी मराठीवरील नवरे मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग आज पार पडलं. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी कलाकारही अगदी भावुक झाले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांनी याबाबत माहिती दिली. तर या मालिकेत लीला हे पात्र साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने सेटवरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे, तुला कसं वाटत आहे असं लोक विचारतात तेव्हा स्वतःलाच कळतं की नक्की मनात काय सुरू आहे, पण ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर अभिनेता प्रसाद लिमये याने सुद्धा एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, एक सुंदर प्रवास संपला. रसिक प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद. यासोबतच अभिनेता मिलिंद नंदाने जहांगीरदारांच्या बंगल्याचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तो म्हणतो, जहांगीरदारांचा बंगला नेहमी माणसासाठी हसत खेळत चांगला. माहित नाही इथली माणसं उद्यापासून कुठे असतील, पण जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील. दरम्यान प्रेक्षकांनी एवढी विनंती करून सुद्धा अखेर झी मराठी नवरे मिळे हिटलरला ही मालिका बंद करत आहे. या मालिकेत वल्लरी विराज, राकेश बापट यांच्यासह शर्मिला शिंदे, माधुरी भारती, प्रसाद लिमये, सानिका काशीकर, भारती पाटील अशा कलाकारांनी दमदार अभिनय केला होता. तर मित्रांनो, झी मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका नवरे मिळे हिटलरला ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं आज शूटिंग पार पडलं. तर नवरे मिळे हिटलरला या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.